साध्या वरण-भातासोबत सुद्धा जर ही सांडगी मिरची असेल तर जेवणाची चव 100 पटीने वाढते. मग आपल्याला कोणत्याही भाजीची गरज भासत नाही. तर आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारी सांडगी मिरची. सांडगी मिरची तळल्यानंतर ती नरम पडते किंवा मग ती वर्षभर चांगली टिकत नाही. तर त्यासाठी काही न करावे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अर्धा किलो प्रमाणात सांडगी मिरची आपण तयार करणार आहोत. तर अर्धा किलो मिरचीसाठी मसाल्यांचं सुद्धा योग्य प्रमाण इथे आपण पाहणार आहोत. मिरची तळल्यानंतर सुद्धा एकदम कुरकुरीत तयार झालेली आहे, अजिबातही नरम पडलेली नाहीये. तर चला बनवूया वर्षभर चांगली टिकणारी आणि तळल्यानंतर अजिबात नरम न पडणारी वाळवणीची खमंग सांडगी मिरची. साठवणीची सांडगी मिरची बनवण्यासाठी इथे मी लांबवाली कमी तिखट मिरची घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही कमी तिखटवाली मिरची असेल ती वापरू शकता. तर इथे आता ही मिरची आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही सर्व मिरची मी अर्धा किलो प्रमाणात घेतलेली आहे. सर्वात अगोदर मिरची आपल्याला 1 ते 2 वेळा भरपूर अशा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. मिरची धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने तिला पूर्णपणे व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे. अजिबात कुठेही ओली मिरची राहता कामा नये. मिरचीमध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुरीच्या साहाय्याने मिरचीला मधून अर्धवट कट मारून घ्यायची आणि त्यातली बी जी आहे ती सुरीच्या मदतीने काढून घ्यायची. तुमच्याकडे जर ग्लव्स असतील तर ते घालूनच मिरचीमधली बी काढा किंवा मग सुरीच्या मदतीने काढा. जास्त बीला हात लावू नका, कारण त्याने नंतर हाताची आग व्हायला लागते. त्यामुळे शक्यतो याची काळजी घ्या. मिरचीमध्ये जर हलका तिखटपणा असेल तर तो निघण्यासाठी इथे बी आपल्याला काढून घ्यायची आहे. तुम्ही नाही काढलीत तरीही चालेल. सर्व मिरच्यांना चिरा मारून मी इथे बिया काढून घेतलेल्या आहेत. आता मिरचीसाठी मसाला तयार करून घेऊया. मसाला तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया धणे पाव कप म्हणजेच 7 चमचे, हिंग 1 छोटा चमचा, जिरे 4 चमचे, मोहरी 3 चमचे, मेथी दाणे 1 छोटा चमचा, हळद 1 चमचा आणि 2 चमचे मीठ. आता हे सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला एकदम बारीक असे पावडरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. तर इथे ह्या चमच्याच्या मापाने मी सर्व मसाले घेतलेले आहेत. मसाला वाटण्या अगोदर मिक्सरचा भांडा आतून पूर्णपणे कोरडा करून घ्या. अजिबात त्यात ओलसरपणा ठेवू नका. तर इथे मी बारीक पावडरमध्ये हा मसाला तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीचा. आता हा मसाला आपण मिरचीमध्ये भरून घेऊया. मिरची असलेल्या ताटामध्ये हा मसाला मी इथे काढून घेणार आहे आणि हा मसाला आता आपल्याला या मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे. मिरचीच्या मसाल्यामध्ये अजिबात दहीचा किंवा मग लिंबाच्या रसाचा वापर करू नका. लिंबाचा रस घातल्यामुळे मिरची तळल्यानंतर ती नरम पडते आणि दही जर घातलात तर मिरची तुमची पूर्ण वर्षभर चांगली टिकणार नाही, लवकरात लवकर खराब होईल. तर आता इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही मिरची अर्धवट भरून घ्यायची आहे. गच्च भरायची नाही, अर्धवट भरायची. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व मिरच्या मी गच्च न भरता अर्धवट भरून घेणार आहे आणि एका परातीत ठेवणार आहे. सगळ्या मिरच्या भरून झाल्या की एका परातीमध्ये आपल्याला अशा सुटसुटीत मिरच्या ठेवायच्या आहेत आणि 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हामध्ये जोपर्यंत त्या मिरच्या सुकत नाही, पूर्ण कोरड्या होत नाही, तोपर्यंत सुकवून घ्यायच्या आहेत. ही मिरची तयार करताना एकच काळजी घ्या, जर तुमच्याकडे ऊन नसेल व्यवस्थित तर ही मिरची अजिबात तयार करू नका. कारण जर ही मिरची 3 ते 4 दिवसानंतरही व्यवस्थित सुकली नाही तर ती आपोआप लाल पडायला लागते आणि मिरची सडायला लागते. त्यामुळे तुम्ही ऊन नसेल तर ही मिरची तयार करू नका. तरी कडकडीत उन्हामध्ये मी 3 ते 4 दिवस मिरची चांगली कुरकुरीत होईपर्यंत सुकवून घेतलेली आहे. मिरची सुकल्यानंतर मिरचीचा रंग असा बदलतो. आता आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्या तळून पाहूया. पॅनमध्ये इथे मी थोडं तेल गरम करायला लावणार आहे. मिरची तळताना तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाहीये, कारण ही मिरची घातल्या घातल्या लगेचच ती पटकन फ्राय होते. तर हलकं तेल गरम झाल्यानंतर मी लगेच आता या मिरच्या घातलेल्या आहेत. आता सगळ्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने हलवत या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. मिरची सुकवून झाल्यानंतर एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या, म्हणजे ती खराब होत नाही, तिला बुरशी सुद्धा लागत नाही. दही न घातल्यामुळे ती जास्त काळ सुद्धा टिकते, खराब होत नाही. त्याचबरोबर आता तळल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवते अजिबात नरम पडलेली नाही, एकदम कुरकुरीत आहे, कारण आपण इथे कोणताही लिंबाचा रस वगैरे वापरलेला नाहीये. कोणतंही साधं जेवण सुद्धा असू दे, पण त्या जेवणाबरोबर खाण्यासाठी एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी सांडगी मिरची तयार झालेली आहे. ही मिरची तळताना खूप जास्त वेळ लागत नाही, झटपट ही लगेच फ्राय होऊन निघते. असा रंग आला की ती लगेच काढून घ्यायची.
तर ही वर्षभर टिकणारी साठवणीची सांडगी मिरची जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलीत तर ती अजिबात नरम पडणार नाही आणि व्हिडिओत जशी दिसते तशीच कुरकुरीत होईल. धन्यवाद.